दरम्यान आपण पाहिला पेसे संघ परास्त करून सोडलं गेलं आणि दुसरा सामना नुकताच आपण पार पाडला. टावरीपाडा विपक्ष सिंग इलेव्हन बल्ल्यानी आणि सिंग इलेव्हन बल्ल्यानी संघाने नक्कीच सामना मात्र सहजरित्या जिंकून परास्त करून सोडल्या. अर्थातच टावरीपाडा संघाला हरकत नाही आहे. नक्कीच टावरीपाडा संघ सुद्धा चांगला झुंज देत होता, परंतु जे खराब चेंडू पाहिले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेऊन मात्र कोणीतरी आदिलने एक सामना आपल्या संघासाठी जिंकवून दिला. जाऊया दरम्यान चालू असणाऱ्या सामन्याकडे. एका बाजूने फाईट करतोय अमने आणि त्यांना फाईट करेल सापे संघ. लेट्स प्ले शोधो क्वालिटी अँड फॅन्टास्टिक क्रिकेट. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा येतोय. पॉवर प्लेच्या षटकाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि डीप मिड कडला क्षेत्ररक्षक करताना पाहणार आहोत. पहिला चेंडू कोणतरी इन करून राईट आर्म ओव्हर द विकेट ने सागर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दिशा दिले लॉंग ऑनला मात्र चेंडूला खेळून काढला येतात. परा एक धाव जरूर मिळली जाईल. संघाचा श्रीगणेश करताना यॉर्कर डिलिव्हरी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. सागरचं जर वैशिष्ट्य आहे एक भली मोठी शैली आणि त्याच्या शैलीच्या माध्यमातून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगवान गतीचा हा गोलंदाज नेहमी जाणला जातो आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लेनचा चेंडू होता. पूल अँड पॉवरफुल सक्सेस फॉर बिग ब्लास्ट षटकार. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय ज्या पद्धतीने चेंडू फेकला गेला त्याच पद्धतीने षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू होता. दिशा दिले फाईनल क्षेत्रामध्ये चेंडूला बीड करून दिले 4 धावांसाठी बिग ब्लॅक सावकार. वारंवार मात्र शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू सागरच्या माध्यमातून हाताळले तर धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा अडबाटने केल्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र जरूर निवडल्या, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तत्पर मिळालेले एक धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. जरूर एक षटकार चौकार आपण पाहिला. त्यानंतर सिंगल आपण 2 चेंडूवरती पाहायला मिळते. सलामीची पेर आतिश आणि निखिल. निखिल मात्र चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार पाहिलाय. कारण का निखिल एक चांगला खेळाडू आहे आणि त्या खेळाडूच्या माध्यमातून धावांचा पाऊस मात्र पाडला जातोय. पुन्हा एकदा पोल करण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण डीप मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तत्पर मात्र वेगाने 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती.
दुसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सजवला भावेश आपण राईट आर्म द विकेटने गोलंदाजी करताना पाहणार आहोत. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, स्लोवर गतीचा चेंडू, अतिशय उचली घेणारा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूच्या वेळी सांगता काय घडतंय आतिश मात्र ज्या पद्धतीने चेंडू पाहिला चेंडू पडल्यानंतर स्लोवर गतीने मात्र मॉन्सून इष्टरेच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पर निर्धाव चेंडूच्या वेळी सांगता पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने असेल दत्तकृपा मांडा आणि त्यांना फाईट करेल आमने ए संघ. नक्कीच या दिवसामध्ये आमण्याचे 2 संघ आपण पाहतोय, तर वडवलीचे 2 संघ पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, बराच काल चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज येतोय आणि फॉलो थ्रो मध्ये पकडला जाईल फलंदाज फेल बॅक थोडा गॉट. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जरूर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट आणि एक वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू बिहाइंड विकेट, स्वतः गोलंदाज मात्र चेंडूला कॅरी करेल. तत्पर मिळाली 1 धाव. कारण का सापे संघाला माहिती आहे निखिलची बॅट मात्र आक्रमकता दाखवते आणि निखिलला स्ट्राईक रेटवरती ठेवणं फार गरजेचं असेल आणि त्याच पद्धतीने मात्र नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्येचा विचार केला ना मित्रांनो तर धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, 3 चेंडू अजूनही मात्र शिल्लक असतील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेलं तर अटॅकिंग क्षेत्ररक्षण योगेश शिलोण आमनेच्या माध्यमातून साकारलं गेलं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, दिशा दिली आहे, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, पकडला जाईल फलंदाज होईल फेल, बिग विकेट डाऊन. परंतु हवेचा वेग विरुद्ध दिशेने चालत असताना मात्र चेंडू आतमध्ये आला आणि सीमारेषेवर देखील चांगला झेल मात्र कॅरी केलाय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, फिंगर जरूर या चेंडूवरती पाहायला मिळत आहे. आता निर्धाव चेंडूची होईल सांगता कमबॅक आणि कमबॅक जरूर योगेश आमनेच्या माध्यमातून केला जातोय. चांगली गोलंदाजी मात्र भावेच्या माध्यमातून हाताळली जाते. धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या स्थिर अजूनही 17 या आकड्यावरती.
एक चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल. शेवटच्या दुसऱ्या षटकामधील गोलंदाज भावेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू लाऊड ऑफ फील पंचांचा फिंगर ऑफ फलंदाज फेल बॅक टू डगआउट. नक्कीच 2 षटकांचा वावगील समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 आकड्यावरती. वैयक्तिक 2 धावा भावेशच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या आणि 3 विकेट मात्र कॅरी केल्या. चांगली गोलंदाजी म्हणता येईल भावेशच्या माध्यमातून. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सजलेलं मंथन. पुढील मॅच आपण पाहणार आहोत दत्तकृपा मंडा विपक्ष अमने ए संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न अगदी स्वतःला शफल केलाय. तत्परा डीप मिडविकेट मधून डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तत्पर 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केली गेली आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ एकाच विभागातील आजूबाजूला अनेक संघ आणि अनेक सामने या संघांच्या माध्यमातून खेळले गेलेत. आणि आज या टिटवाला विभागामध्ये चांगला खेळ करताना झुंज देताना चांगला बॅटल मैदानात आतमध्ये रंगताय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. बॅटची कडा फलंदाज होईल फेल बॅक टू डगआउट.
हेड कॉल जरूर आलाय आणि टॉस जिंकलाय पाहायला गेला तर आमने संघाने आणि प्रथम डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. समोर एक चांगला संघ आहे मांडा विभागातील संघ, त्यांना कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 पर्यंत. कुठले असे जे गोलंदाज जे प्रमुख असतील का त्यांची महत्वाची भूमिका या सामन्यामध्ये राहील? सागर, सुजल, विजय. नक्कीच एक शेवटचा प्रश्न असेल राहुल, अगदी पाहायला गेला तरी ही स्पर्धा नक्कीच नैतिक स्पोर्ट कोंडेरीच्या माध्यमातून घडवली गेली आहे. अवघ्या 4 दिवसामध्ये गावापासून टिटवाळा विभागामध्ये स्पर्धा जी घडवली गेली आहे एकंदर त्या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन अतिशय प्रकारे चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल थँक्यू. नक्कीच धन्यवाद राहुल. अगदी पाहायला गेला तर आपण एका बाजूने पाहतोय दत्तकृपा मांडा संघाचा कर्णधार. जरूर आपण टॉस हारल्यानंतर आपला टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्याला तो मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागेल. कुठले जे फलंदाज असतील का त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? अमोल, बिपिन, अक्षय, बाळा. नक्कीच आपल्याला पाहायला गेलं तर ऑइल कार्ड एंट्री आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि काय या स्पर्धेबद्दल तुमची भूमिका असेल? स्पर्धा एकदम चांगलीच आहे आणि इथं आम्हाला सहभाग दिल्याबद्दल मंडळाचे धन्यवाद. नक्कीच दोन्ही संघांना देऊया समसमान शुभेच्छा. प्रथमतः टॉस झाला आणि टॉस नक्कीच विजय प्रयास केला. अर्थातच योगेश 11 आमने संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं अर्थात दत्तकृपा मांडा या संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. सलामीचे पेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी पाहायला गेलं तर योगेश शिलोन आमने संघाचे प्रशांत आणि सत्यम 34 धावांचा पाठलाग करायचा आणि 10 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी अर्थातच योगेश शिलोन आमने संघाची आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच पाहायला गेलं तर प्रशांत आणि सत्यमला आपण पाहतोय चांगली फलंदाजी करावी लागेल कारण का समोर एक चांगला संघ आहे. अगदी पाहायला गेलं तर लो स्कोरिंग सामने सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळतात. पहिला सामना जरूर वडवली संघाच्या माध्यमातून जिंकला गेला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी लो स्कोरिंग सामना आपण पाहिला टावरीपाडा विपक्ष बल्ल्याणी संघादरम्यान आणि तो सामना मात्र बल्ल्याणी संघाने अखेरच्या षटकामध्ये जरूर प्रयास करून जिंकला गेला. तिसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत पाहायला मिळते. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मात्र पकडला जातोय. झेल फलंदाज फेल. बिग विकेट डाऊन. सॉफ्ट डिस्मिसल. पद्धतीने मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला आहे कारण का त्याला माहिती आहे जरूर धावा कमी त्याने त्या धावा डिफेंड मात्र इथून केल्या जाऊ शकतात कारण का मागील सामन्यामध्ये 37 धावांचा पाठलाग करत असताना टावडीपाडा संघाने जरूर चांगली झुंज दिली आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या माध्यमातून झुंज दिली जाते. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी बिग ब्लॅक चौकार.
सी मारेशा पार 4 धाब्यांसाठी चौकार. तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर आम्हाला कृष्ण सरांच्या माध्यमातून कळवण्यात येते की एक टीम मात्र सापेट टीम अर्थातच PTC टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही टीम आपण नेहमीच खेळताना पाहत असतो. तसेच एक टीम मात्र ओम साई लोणाड असोसिएशनच्या माध्यमातून एक टीम खेळताना आपण पाहतो. अमनेर लोणाड परिसरातील या 2 टीम आपल्याला पाहायला मिळतात. अनेक आज दिग्गज संघ दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आतिश चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. सुरेख जाईल, फलंदाज होईल फेल. बॅक टू डगआउट. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राकेश, काय घडतंय या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती? पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 2 चौकार, नंतर पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा 2 चौकार येतील का? अनेक मात्र प्रेडिक्शन क्रिकेटमध्ये घडत असताना त्याच पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या माध्यमातून केली जाते. नेट नंबर 4 वरती आपण फलंदाज वाहतोय नौका. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा फटका. गल्ली रिझर्व मध्ये चेंडूला खेळून काढलाय. त्याच बरं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतात सत्यमच्या माध्यमातून. चुकांवरती चुका घडत आहेत, परंतु नशीबाची साथ मात्र सहजरित्या प्राप्त होते. कुठेतरी एकाच रुलावरती 2 गाड्या आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु चुकीचं थ्रो. कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करणं गरजेचं असताना मात्र स्ट्राईक एंडला ज्या पद्धतीने थ्रो केला त्या अनुषंगाने कलेक्ट मात्र सहजरित्या करू शकले नाही. आणि बॅकअप खराब, आणि त्या अनुषंगाने जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा खर्च केले. अगोदरच धावा मात्र कमी आहेत, आणि त्या पद्धतीने अशा धावा जर खर्च करत असाल तर नक्कीच मात्र पराभवाच्या अश्राखाली जावं लागेल. अर्थातच आई गावदेवी सापे या संघाला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने मात्र बीट करून सोडलाय. एस्टा उद्ध्वस्त करून सोडतोय. फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट.
आपण फायनल मध्ये आपण पाहणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती. पुन्हा एकदा अगदी वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळतो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये योगेश लेवण आमने संघाच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहिती आहे मागील चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं असेल आणि त्याच पद्धतीने स्ट्राईक रोटेट करून कुठे ना कुठे सहजरित्या एक धाव बिहाइंड द विकेट चेंडू असताना मात्र सहजरित्या पळून काढली गेले. धावसंख्येचा विचार केला ना आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती. माफक लक्ष्याचा पाठलाग करायचा, 34 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा जरूर जोडल्या गेलेत. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, भिडकावून देण्याचा प्रयत्न, आडबॅटने चेंडूला किलून काढल्या, दूरवरून शतक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत धावबादची संधी, परंतु दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये जाण्याचं काम केलंय. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 आकड्यावरती. आता मात्र समीकरण असेल 14 चेंडू 13 धावेंची आवश्यकता. कुठेतरी इक्वेलेशन समीकरण पाहता सोपं बनलं गेलं योगेश लेवण आमने संघासाठी. ज्या पद्धतीने धावा केले गेलेत, पुन्हा एकदा काय अफलातून डिलिव्हरी, स्लोवर गतीचा चेंडू आपल्याला आतिथच्या माध्यमातून हाताळताना पाहिला आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. आता मात्र समीकरण असेल 13 चेंडू 13 धावा. दोन्ही संघ एकाच विभागातील आपण पाहतोय. एक संघ मात्र PTC विभागातील असेल तर एक संघ आमने लोणार परिसरातील आमने संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफ मध्ये मात्र इथे सोपा झेल सोडला जातोय. झेल नाही तर मॅच सोडली की काय. चेंडू धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन वेगाने फ्लाय होते या चौकाराच्या सहाय्याने. अर्थातच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 आकड्यावरती. नक्कीच देवरुख संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आकाश याचं इथे आगमन झालंय. नक्कीच विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचं आहे. दरम्यान त्यांना सुद्धा आपण इनेक्शन मध्ये पाहणार आहोत. शेवटची लढत असेल आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत. देवरुख विपक्ष वडवली, अर्थातच विक्की वारगडे यांचा संघ आपण इलेक्शन मध्ये पाहणार आहोत. नक्कीच आजच्याच दिवसातील मधील 2 अमण्याचे संघ आणि 2 वडवलीचे संघ आपण इलेक्शन मध्ये खेळताना पाहतोय. एकच विभागातील अर्थातच आमने लोणार परिसर आणि पडगाव परिसरामधील आज 10 संघ इन ऍक्शन मध्ये लढत देताना पाहतोय. चांगली संकल्पना आणि त्या संकल्पनेचं प्रति उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भेटत आहेत, काही शंका नाहीये. पुन्हा एकदा डावखुऱ्याचा गोलंदाज, स्लोवर गतीचा चेंडू वेगाने मात्र बेट करण्याचा प्रयत्न केला गेला. अगोदरच कुठेतरी बॅट्समनने मात्र बॅट फिरवली असावी अशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता असताना नवीन गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नीलला गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, डायरेक्ट हिटची संधी. पाहूया नॉन स्ट्राइक एंडला मात्र धावबादच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट.
10 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल. कमबॅक जरूर करण्याचा प्रयत्न केला तो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर. पुन्हा एकदा स्विचेट करण्याचा प्रयत्न गॅलरीच्या मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सी मारेच्या पार. चौकार. आवश्यकता असेल. सामना मात्र या षटकामध्ये फिनिश होईल का? पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्टची संधी निर्माण झाली आहे. नॉनस्ट्राइक एंडला मात्र कुठेतरी स्लोवर गतीमध्ये आपल्याला थ्रो पाहायला मिळतोय. सुखरूपरित्या फलंदाज मात्र सहजरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. तत्पर एका धावेने नक्कीच धावसंख्या पुढे जाताना पाहतोय. अर्थातच 30 सेकंदावरती उर्वरित 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच स्ट्राईक एंडला आपण पाहतो डायमंड सागर. नक्कीच रन मशीन ऑफ आमने गावची नक्कीच स्ट्राईक एंडला खेळताना आपण आहोत. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पावलांचा पुरेपूर वापर केला गेला. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का? परंतु नक्कीच 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 32 सेकंदावरती. उर्वरित चेंडू मात्र शिल्लक असेल 7 आणि धावा मात्र करावा लागतील 2. 7 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच सहजरित्या हा सामना मात्र आपल्या बाजूनेच सरकताना आपण पाहतो आमने संघाच्या माध्यमातून. पुढील मॅच असणारे दत्तकृपा सावध विपक्ष दत्तकृपा मांडा विपक्ष योगेश 11 आमने संघ आपण पाहणार आहोत. दरम्यान बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडूला फेक कोण दिलाय? बिग ब्लास्ट षटकार. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती एवढं स्थान पाडवायचं. नक्कीच एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. नैतिक स्पर्ध कोंढेरी आयोजित धर्मवीर चषक 2024 हा पर्व नक्कीच नो डाऊट या सामन्याचा सामनावीर असेल त्याने गोलंदाजी करताना वैयक्तिक 2 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 3 विकेट प्राप्त केले. तोच ठरतोय भावेश. भावेशला विनंती असेल